नमस्कार मंडळी, तुही रे माझा मितवा. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण घरात रमाकांत निर्दोष आहे की नाही यावरून खूप मोठा धिंगाणा होताना पाहणारे. आता अंजली ईश्वरीला म्हणते, 24 तासात तू हे सिद्ध कर की तुझी आई आणि हे रमाकांत राजे शिर्के यांच्यात कुठलंही नातं नव्हतं. आता ईश्वरी म्हणते, हो, 24 तासात मी हे सिद्ध करून दाखवेल की हे दोघे निर्दोष होते आणि ह्या सगळ्यांमध्ये ज्या व्यक्तीने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता ना, त्या व्यक्तीला तुमच्या समोर उभं करेल मी. अंजली ईश्वरीचं सगळं बोलणं ऐकून घेत असते, कारण तिलाही माहितीये मागच्या वेळेस राकेशबद्दल टाइम मागून पण हिने काहीच प्रूव्ह करून दाखवलेलं नाही. ईश्वरीच्या ह्या सगळ्या तोंडाच्या वाफा आहेत फक्त वल्लरी घाबरलेली आहे. तिला भीती तर नक्कीच वाटते, हे तिच्या तोंडाकडे पाहूनच आपल्याला कळतंय. खरं तर पोलीस रमाकांतला चोरीच्या आरोपात अटक करायला आलेले होते, कारण वल्लरीने रमाकांतच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार नोंदवलेली होती, ते पण आजींच्या आणि अंजलीच्या साईन त्या कागदावर घेऊन. पण ईश्वरीने ही अटक होऊच दिली नाही आणि त्यावरूनच हा सगळा तमाशा घरात घडलेला आहे. पण ह्या सगळ्यात राकेशनी स्वतःचा फायदा करून घेतला. तो कसा, मी सांगते. वल्लरी आणि आजींच्या सगळ्या गप्पा राकेशनी चोरून चोरून ऐकल्या आणि तिथं जाऊन तो हे सुद्धा बोलला की मला मामींचं बोलणं पटतंय आणि मग हा कागद माझ्याकडे द्या, मी घरातल्यांच्या साईन त्या कागदावर घेतो. आणि मग हा शहाणा कागद घेऊन अंजलीकडेच गेला. फक्त 35 लाखांची बिलांचे पेपर्स त्या कागदांच्या खाली त्याने असे ठेवले की सरसकट अंजलीने सगळ्या कागदांवरच साईन करून टाकल्या आणि अंजलीला कळलं सुद्धा नाही. मग कसा वाटला हा आजचा भाग मला कमेंट करून कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.